मंडळी नमस्कार. आज आपण जाणार आहोत जयसिंगपूर इथल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात. प्रवेश करताच सुंदर वातावरण. स्वामी स्मरण करायचं आणि हातपाय धुवून आतमध्ये जायचं. इथलं भव्य, विस्तीर्ण, रम्य आणि मंगलमय वातावरण मनाला आणखी प्रसन्न करतं. आजूबाजूला हा सुंदर बगीचा, त्यामध्ये असणारी ही सुंदर शिल्प मनाला एक वेगळाच आराम देतात, शांत करतात. या वातावरणात माणूस आणखी रमून जातो. स्वामी स्मरण करत एक एक पाऊल पुढे टाकायचं. इथल्या वातावरणाचा सुद्धा आनंद घ्यायचा. पुढे औदुंबर लागतो. इथे औदुंबराला मनोमन नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायची. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थचा जप करत एक एक पायरी स्वामींच्या मठाची चढायची. असं म्हणतात, स्वामींच्या मठात एक वेगळीच ऊर्जा असते. ती घेण्यासाठी, अनुभवण्यासाठीच आपण स्वामींच्या मठात आलं पाहिजे. इथे जो तो भक्तिमग्न असतो. चला तर मग जाऊया आपल्या लाडक्या स्वामींच्या दरबारात. ते सुद्धा आपल्या लाडक्या भक्तांची वाट पाहत असतील ना? पहा, स्वामींची मूर्ती आहेत ना साक्षात इथे. जणू म्हणतायत, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. या सगळ्याची इथं प्रचिती येते. इथे सगळे भक्त निस्वार्थपणे सेवा करतात. इथं कोणतंही कुणालाही बंधन नाही. जो आवडेल ती सेवा प्रत्येकजण करू शकतो. पुढे गोशाळाही आहे. इथे गोसेवा करतात. नंतर यज्ञभूमी लागते. तिथे धार्मिक कार्यक्रम होतात. असे वेगवेगळे विभाग धार्मिक कार्यांसाठी इथं आहेत. भल्या पहाटे भाविक लांबून येतात, पूजा अर्चा करतात आणि भरून पावतात. तुम्ही कधी या भागात गेलात तर तुमची सेवा इथे नक्की द्या. पुढे अन्नछत्र लागतं. ते सुद्धा अतिशय भव्य आहे. अन्नछत्रातली सेवा ही तर पुण्यवान असते आणि ते पुण्यसुद्धा आपल्या पदरी पाडून घ्यायचं असेल तर आपण इथे ती सेवासुद्धा केली पाहिजे. इथे सुद्धा स्वामींची प्रतिमा आहे. अन्नदान इथे मोठ्या प्रमाणावर होतं. या ठिकाणी मी तशी कधी गेले नाही, पण ऐकलं होतं. कुरुंदवाडच्या सचिन मालवेकर दादांनी मला हा व्हिडिओ दिला. त्यामुळे शब्द आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी हा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले. व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट नक्की करा. मी तुम्हा सर्वांची मनोमन आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.